हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 16वा, ओवी क्रमांक 66. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्मा राम. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्मा राम. आता येथे श्री ज्ञानेश्वर माऊली या अभंगाची सांगता करत आहेत. ते स्वतःची अनुभूती सांगत आहेत. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा. त्यांच्यावर रामकृष्ण नामाचा, परमात्म्याच्या नामस्मरणाचा, परमात्म्याच्या नामोपासनेचा फार मोठा ठसा आहे, प्रभाव आहे. ते स्वतः फार मोठे योगी, योगियांचा राजा, योगोपासना करणारे होते. परंतु त्यांनी त्यांच्या योगोपासनेला नामजपाची जोड दिली. नामजपाची जोड दिली आणि त्या नामोपासनेने ते फार प्रभावित झाले. त्यांना नामजपाच्या उपासनेमुळे आत्मसाक्षात्कार घडला. म्हणून ते येथे ती प्रचिती मुद्दामहून सांगत आहेत. येथे या अभंगात ज्ञान, बुद्धी ह्याचा उल्लेख विशेष करून आहे. यास्तव ज्ञानदेवी या शब्दाचा ज्ञानी, ज्ञानयोगी, सांख्ययोगी, ज्ञानोपासक यांच्याशी संबंध जोडून या ओवीचा अर्थ पाहिला तर ते संयुक्तिक होईल. ते ज्ञानयोग्यांना, सांख्ययोग्यांना, बुद्धिवाद्यांना स्वतःच्या अनुभूतीचा ठेवा उलगडून दाखवत आहेत. ते स्वतः योगसाधना करत असूनही त्यांना नामस्मरण फार महत्त्वाचे वाटते. नामस्मरणाचा त्यांच्यावर फार मोठा ठसा आहे असे ते आवर्जून सांगत आहेत. जरी योगोपासना करून आत्मप्राप्ती करायची असली तरीही त्याला नामजपाची साथ द्यावी. योग्यांनी नामसाधना गौण मानू नये. पुढे ते सांगतात की येणे दशदिशा आत्मा राम. परमात्म्याच्या नामस्मरणाने उन्मनी अवस्था प्राप्त होते. देहाच्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था ओलांडून आपण तुरीय अवस्थेत ती दिव्य आत्मानुभूती घेतो. ते हा त्यांचा स्वानुभव सांगत आहेत. नाममहात्म्य, नामजपाची अनुभूती, नामसाधना करायला एक महान योगी सांगत आहे. म्हणून त्याला आगळेवेगळे महत्त्व आहे. नामजपाने साधना करून तुरीय अवस्था प्राप्त होते. दशदिशांनी तो दिव्य प्रकाश उजळतो. सर्वत्र आत्मतत्वाची प्रचिती येते. त्या उन्मनी अवस्थेत परमात्म्याचा साक्षात्कार होतो. आपण केंद्रस्थानी विराजित होऊन परमात्म स्वरूप होतो. आपण त्या भौतिक प्रपंचातून मुक्त होतो. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरि ओम.